नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 8. 1991ला मागं सारत नवीन वर्ष 1992 आलं. अगदी पटकन. चांगले दिवस भुरकन उडून गेले म्हणून असेल, पण आदितीला वाटलं सगळंच अति जलद चाललेलं होतं. स्पीड, गती, जगण्याचा मंत्र. स्लो ट्रेनपेक्षा फास्ट ट्रेनचं महत्त्व वाढत चाललं आहे. लोकांना गती आवडायला लागली आहे. गतीलाही अतिगतीत राहायला आवडतं आहे. त्यामुळेच नव्याचं जुनं व्हायला वेळ लागत नाही आहे. अलीकडे वस्तू जुन्याही लवकर होतात आणि जुन्या वस्तूंची जागा नवीन वस्तूही पटकन घेतात आणि विसरल्यासुद्धा पटकन जातात. एक अख्खं वर्ष, 12 महिने, 365 दिवस. किती घडामोडी घडल्या. काही आवडणाऱ्या, काही नकोशा वाटणाऱ्या. 1992नं आपल्या स्टाईलनं 1991ला हाय केलं. हा शब्दही तसा नवीनच. याआधी तुरळक भेटायचा, पण अलीकडे बोलीभाषेत अनेक नव्या शब्दांची आवक वाढलेली. वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ व्हायला लागली. यापूर्वी भेटल्यावर रामराम करण्याचा प्रघात काळाच्या ओघात गायब झाला. तो कुठे गेला, कधी गेला, कोणालाच कळलं नाही. डोक्यावरच्या पागोट्यासारखा. पूर्वी डोकं उघडं ठेवणं असभ्यपणाचं लक्षण मानलं जायचं. स्टाईलमध्ये हाय म्हणणं आलंय. याआधी समाजात कोणी असा शब्द उच्चारला असता तर घाबरून लोकांनी हाय खाल्ली असती. चायनीज फूड नावाची भारतीय रोपातली चीनी खाद्यपदार्थांची आवड रुजायला लागली. चायनीज खायला जाणं ही नवीन क्रेज लोकांमध्ये रुळतीये. घरातलं वरण भात, पिठलं, खिचडी सोडून महाराष्ट्रातली जनता हॉटेलातली दाल राईस, खिचडी, पालक पनीर सब्जी अशा उत्तरेकडच्या पदार्थांना जवळ करू लागली आहे. DVD कॅसेट आणून VCRवर सिनेमा बघायची आणखीन एक प्रथा पडत चालली आहे. एकूणच काय तर जनता जनार्दनाला उशिरा झोपणं, उशिरा उठणं, घरी बसल्या बसल्या सिनेमा बघणं आणि तो बघताना भरपूर चायनीज खाणं किंवा हॉटेलात जाऊन चापणं ही चंगळ आवडायला लागली आहे. 31 डिसेंबरला तरुणाईचा जल्लोष या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत साजरा झाला. आदितीने आणि तिच्या मैत्रिणींनी घरातच जमून धम्माल केली. मैत्रिणींच्या फरमाईशीमुळे आईने आणि तिने मिळून चिकन बिर्याणी बनवली. बिर्याणी दमदार शिजत असताना फारमास वास सुटला होता. त्या वासानं शेजारपाजारची मंडळीही 4 वेळा डोकावून गेली. आदितीला आवडतं म्हणून आजीनं केशर घालून लिंबू सरबत तयार करून ठेवलं होतं. सचिननी जवळच्या नंदलाल मिठाईवाल्याकडे जाऊन ताजी केशरी जिलेबी आणली. त्यावर सगळ्यांनी ताव मारला. त्या रात्री मंडळींनी चविष्ट जेवणावर आडवा हात मारला. रात्री नदीम श्रवण, अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू या त्रयींची गाणी ऐकता ऐकता कुणाला तरी गाण्याची अंताक्षरी खेळायची लहर आली. त्यात आजी आजोबांनी त्यांच्या काळातली गाणी गाऊन धमाल उडवून दिली. बाबांनी त्यांना येणारे नाटकातले संवाद अभिनयात सकट म्हणून दाखवले तेव्हा मंडळींची खूप करमणूक झाली. एकूण काय तर हसत खेळत आणि भरपूर खादाडगिरीत आदिती आणि मंडळींनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली. आदिती रोज वर्तमानपत्र वाचत होती. वर्तमानपत्रातल्या उत्पादनांच्या जाहिराती ती बारकाईनं बघत होती. नवीन वर्षात जागतिकीकरणामुळे सौंदर्य प्रसाधनं तयार करणाऱ्या कंपन्यांना भारतात यायची द्वारं सताड उघडी झाली होती. उत्पादनांची होर्डिंग्ज नवीन बदल सुचवत होती. देशी कंपन्यांना पूर्वी नसलेली स्पर्धा आता सजग राहायला सुचवायला लागली. त्यामुळे जाहिरातीचं क्षेत्र दिवसेंदिवस आकर्षक आणि तेवढंच स्पर्धात्मक व्हायला लागलं. साबणाच्या आणि टूथपेस्टच्या क्षेत्रात अनेक सुधारणा होऊ लागल्या होत्या. अनेक प्रकारची सुगंधी आकर्षक साबण बाजारात मिळायला लागली. पूर्वी वर्षानुवर्ष एकच एक अंघोळीचा साबण वापरणारे मध्यमवर्गीय कुटुंब हळूहळू वेगवेगळ्या साबणांकडे आकर्षित होऊ लागलेले. तीच गोष्ट टूथपेस्टच्या बाबतीत होत होती. पूर्वी आजीच्या काळापासून वापरत असलेली काळी टूथपावडर जाऊन त्या जागी टूथपेस्ट आपली जागा दिमाखात मिरवायला लागली होती. पॅकेजिंगच्या क्षेत्रात आकर्षकरित्या बदल व्हायला लागले.
टेलिव्हिजन आणि त्यावरील जाहिरातींमुळे गावातली जनता शहरी भूलभुलैयाकडे आकर्षित होऊ लागलेली. किराणा मालाचं जुनं कळकट्ट दुकान आता मोडीत निघू लागेल असं दिसत होतं. त्याची जागा आता चकचकीत अद्ययावत दुकानं घ्यायला लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आदितीची बेंगलोरला जायची तयारी सुरू झाली. मॅनेजमेंटनं बाजारातली वाढती स्पर्धा लक्षात घेता काही लक्षणीय बदल सुचवले होते. अंघोळीचा साबण आणि टूथपेस्टच्या उत्पादनाच्या मार्केटिंगची जबाबदारी आदितीला देण्यात आली होती. आदिती त्यामुळे अतिशय एक्साइट झालेली होती. तिच्यासाठी ही काहीतरी करून दाखवायची मोठी संधी होती. पण यापुढे तिला विनय अरोरा या मार्केटिंग मॅनेजरला रिपोर्ट करायला लागणार होतं. प्रत्यक्ष कामाला सुरू करण्याआधी मार्केटिंग आणि त्याबरोबर आवश्यक लागणारं कम्प्युटरचं ट्रेनिंग घ्यायला तिला बेंगलोरला जावं लागणार होतं. यापूर्वी ती इतके दिवस मुंबई सोडून कुठेच राहायला गेली नव्हती. मुंबईत एक जादू आहे, नशा आहे. मुंबई माणसाला एक प्रकारची चटक लावते. मुंबईत राहणारा माणूस सहसा बाहेर जाऊन राहायला तयार होत नाही. बाहेरून मुंबईत येणारा माणूस सुरुवातीला तक्रार करतो, बिचकतो. पण हळूहळू या मुंबापुरीच्या प्रेमात कसा आणि कधी पडतो ते त्याचं त्यालाच कळत नाही. आज बेंगलोरला जायची तयारी करताना आदितीला प्रथमच जाणवत होतं की काही दिवसांसाठी का होईना पण मुंबई सोडून जायला, आपल्या घराला तात्पुरता का होईना पण बाय करायला तिला जड जात होतं. याआधी कॉलेजच्या ट्रिपला ती 2दा बाहेर राहायला गेली होती, पण ते दिवस कसे जादूची कांडी फिरवल्यासारखे उडून गेले होते. आता मात्र एका वेगळ्या कामगिरीसाठी तिला बाहेर पडायचं होतं. आदिती, बेटा स्वेटर घेऊन ठेव हो. काय बेंगलोरला गारवा असणार ग. शिवाय जुजबी औषधं राहू देत बॅगेत. आजीनं अनेक वेळा बजावून सांगितलं. आणि हे बघ, काही घरची औषधं आहेत ती सुद्धा ठेव हो जवळ. आजीनं आज जाऊन कपाटातनं एक छोटा बटवा आणला. आजी, अगं तुझा बटवा बरोबर घेऊन गेले ना मग मला काहीही होणार नाही, गॅरंटी देते. बाकीचं सगळं सामान बॅगेत भरत आदिती म्हणाली. आदिती, अगं बरोबर कोण कोण असणार आहे तुझ्या? बेंगलोरला आमच्या ऑफिसचं गेस्ट हाऊस आहे आणि माझ्याबरोबर ट्रेनिंगसाठी 3 जण येणार आहेत. मुली आहेत का त्या? हो आजी. आणि समजा नसल्या मुली तर मुलगे मला काय फाडून खाणार आहेत का? आदिती फणकारली. एक मुलगी म्हणून अजूनही आजी मला कमी लेखतीये हा विचार तिला क्षुब्ध करत होता. आजीला आता आपण काय वाईट बोललो हेच कळेना. तिच्या मनात आलं की आजकाल आदिती फार चिडचिड करते. आदिती, खाण्यापिण्याची आबाळ होऊ देऊ नकोस हो. आईचं काळीच बोललं. आणि आदिती, वेळच्या वेळी जेवत जा बरं का, रात्री जागत बसू नकोस. बाबांचा सल्ला. आम्हाला तुझी खुशाली कळवत राहा. अहो हो आई बाबा, किती सूचना देत आहे. सगळं व्यवस्थित करीन, माझी काळजी अजिबात करू नका. मला मात्र भाराभर सूचना. आणि सचिनला हॉस्टेलवर जाताना मात्र कधी तुम्ही सूचना दिलेल्या आठवत नाहीत मला बाबा. अगं आदिती, तो मुलगा आहे, एकटा राहिला तरी सावरेल स्वतःला. आई पटकन बोलून गेली आणि आदिती आई एवढंच बोलून गप्प बसली. यापुढे तिला काही बोलावंसंच वाटलं नाही. एकदम उत्साहावर पाणी टाकल्यासारखं झालं तिच्या. मुकाट्याने तिने तिचं सामान भरलं आणि अस्वस्थता घालवण्यासाठी बाहेरच्या खोलीत येऊन ती TV बघत बसली. पुढचे 2 दिवस ऑफिसमधलं तिचं काम आवरण्यात गेले. काही महत्त्वाच्या गोष्टी तिला अनिलला सुपूर्द कराव्या लागल्या. अनिलनी तिचं काम व्यवस्थित होईल, काळजी करू नको असं म्हणत नाटकीपणे तिला निरोप देताना वाईट वाटल्याचं दाखवलं. अनिलचं वागणं आदितीला गोंधळात टाकणारं असे. हा मुलगा नेहमीच नाटकी वागतो का कधीकधी त्याचं वागणं खरं असतं, कुणास ठाऊक. स्वामीबद्दल अशा शंका कधीच उद्भवत नसत. स्वामी ट्रस्टवर्दी आहे असं तिला नेहमी वाटत असे. तसं अनिलच्या बाबतीत ठरवणं कठीण होतं. शिवाय त्याचा फ्लर्ट करण्याचा स्वभाव. त्यामुळेच ती अनिलशी जेवढ्याच तेवढे संबंध ठेवत असे. दुपारपर्यंत तिने तिच्या टीमला महत्त्वाच्या सूचना देऊन कामाचे पेपर आवरायला घेतले. बंगलोरला जाताना एक मोठी सूटकेस आणि हँडबॅग घेऊन जायचं तिने ठरवलं. कामाची आवरावर झाली. वासवानीला भेटायला जाताना तिला जड गेलं. ट्रेनिंग संपवून मुंबईला परत येईपर्यंत वासवानीची ट्रान्सफर झालेली असेल.
त्याची केबिनमध्ये यापुढे दुसरं कोणीतरी, म्हणजे बहुतेक विनय अरोरा बसलेला असेल. का अरोरा दुसऱ्या केबिनमध्ये बसणार? वरिष्ठ व्यक्तींचं येणं जाणं आयुष्यात असंच असतं का? एखाद्या व्यक्तीची सवय झाली की नेमकी त्याच वेळी त्यांना सोडून जायची वेळ येते. किती विचित्र असतं ना सगळं. आत्तापर्यंत खडूस वाटणारा वासवानी आज त्याला निरोप देताना आपल्याला जड का वाटतंय? अदिती, कम ऑन, यू शुड बी हॅपी. कंपनीनं आपल्या 8 शाखातनं फक्त 4 मुलांना ट्रेनिंगसाठी निवडलं आहे. यू आर लकी आदिती. थँक्यू वासवानी फॉर एव्हरीथिंग. तुमच्यामुळे मला या ट्रेनिंगसाठी जायला मिळतं आहे. या ट्रेनिंगसाठी दुसऱ्या 2 मुलांना पाठवण्यासाठी वरनं प्रेशर येत होतं. पण तुला माहिती आहे का, तू त्याच्यासाठी योग्य आहेस. तू हुशार आहेस, नवीन गोष्ट पटकन शिकतेस. आपल्या कंपनीला अशाच तरुण टॅलेंटेड मुलांची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे तुला पुढे जायची पॅशन आहे, तुझ्यात ती आग आहे, मेहनत करायची तयारी आहे, ती तशीच ठेव. हे वासवानी बोलत होता. आदितीला स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. वाऱ्याची झुळूक अंगावर आल्यासारखं वाटलं तिला. अरे मूर्खा, हे सगळं थोडं आधी बोलला असतास तर तुझ्याबरोबर काम करायला किती हुरूप आला असता. आदिती, यापुढे कंपनीला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. सो गो अहेड. वासवानी और नो वासवानी, तू तुझं काम मन लावून करत राहा. आदितीच्या घशात एकदम आवंढा आला. एक मिनिट, माझ्याकडून तुला एक छोटीशी भेट. असं म्हणत त्याने एक लहानशी पण सुबक दिसणारी निळ्या रंगाची डायरी तिच्या हातात दिली. जे काही तुला महत्त्वाचं वाटतं ते ह्या डायरीत लिहायला सुरुवात कर. वासवानी, हे काय? खरं तर मी तुम्हाला काहीतरी द्यायला हवं. मला? अगं, तुझ्याविषयी चांगलं ऐकायला मिळेल असं काहीतरी करून दाखव आदिती. तेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट असेल. माय गॉड, हा माणूस एवढा चांगला आहे? त्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामागे चांगला पारखी स्वभाव असेल याची तिला किंचितही कल्पना असती ना, तर तिला शकू बोलणं आठवलं. तिने वासवानीच्या स्वभावाचं नेमकं वर्णन केलं होतं. डोळ्यातलं पाणी त्याला दिसायच्या आत ती पटकन त्याला नमस्कार करायला वाकली. वासवानीच्या केबिन बाहेर आल्यावर तिला भिन्न भावनांनी घेरलं. तिने सावकाश टेबल आवरायला सुरुवात केली. वासवानी ज्या हुद्द्यावर आज पोचला आहे त्या हुद्द्यावर पोचायला, ती जबाबदारी पेलायला तिला कदाचित आणखीन 4-5 वर्षे लागतील. त्याची बोलण्याची लकब, लोकांना एकत्र आणून प्रोत्साहन द्यायची विशेष गुणवत्ता, या सगळ्यांचं ती मूल्यमापन करायला लागली. एखाद्या हुद्द्यावर पोचणं वरून कितीही आकर्षित करत असलं तरी तिथे पोचताना लागणारे परिश्रम, जिद्द याची जाणीव तिला झाली. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. महिला वर्गात म्हणे तो पॉप्युलर होता. त्यात त्याचं वैयक्तिक आयुष्य भरडलं गेलं होतं असं तिच्या कानावर आलं होतं. तो आणि त्याची बायको आता एकत्र राहत नव्हते. कारण काही असेल, पण सगळ्यांनाच वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल साधता येत नाही असं तिला उगाचच वाटून गेलं. वासवानीसारखा बॉस तिच्या कामात अनेक प्रकारे सुधारणा करून तिला समजदार करून जात होता. मुंबईपासून बँगलोरचा प्रवास तिच्यासाठी नवीन अध्यायाला सुरुवात करणारा होता. आदितीच्या आयुष्यात विमानानं प्रवास करायची तिची प्रथमच वेळ आली आणि तीही अगदी अचानक. बेंगलोरला जाण्याच्या ट्रेनचं तिकीट बुकिंग झालं होतं. सर्व काही ठरलेलं असताना तिच्या ऑफिसमध्ये काम निघालं. टूथपेस्ट चमकोच्या मार्केटिंगमध्ये काही प्रश्न उपस्थित झाले. काही ठिकाणी माल वेळेवर पोचला नाही, तर काही ठिकाणी माल वेळेवर पोचला पण टूथपेस्टची प्रत खालावलेली होती. टूथपेस्ट नेहमीपेक्षा पातळ झाली होती आणि त्या बातमीमुळे मॅनेजमेंटची झोप उडालेली होती. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्स या कंपनीनं आज तागायत आपल्या मालाची प्रत उत्तम ठेवणं या गोष्टीला प्राधान्य दिलेलं होतं. प्रत्यक्ष फॅक्टरीत जाऊन चौकशी करण्यासाठी कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीला उत्पादनविषयक आवश्यक ती माहिती पुरवण्याची जबाबदारी आदितीवर सोपवण्यात आली. तिच्या मदतीला स्वामीला नेमण्यात आलं. आदितीने यावर भरपूर मेहनत घेतली. फॅक्टरीतल्या प्रोडक्शनचं पूर्ण चित्र तिने एका दिवसात मॅनेजमेंटसमोर उभं केलं. तिच्यासाठी ते केवळ काम नव्हतं, तर तिच्या आणि जेसिकाच्या अस्मितेचा प्रश्न होता. सगळा व्याप आवरताना तिने तन मन लावून काम केलं. वासवानी आणि इतर तिचं काम बघत होते. त्याचं चीज झालं.
या सगळ्या गडबडीत तिचं बेंगलोरला जाणं आठवड्यानी पुढे ढकललं गेलं आणि मग ट्रेनिंग लवकर सुरू व्हावं म्हणून वासवानीने तिला विमानाने जायला सांगितलं. हे ऐकून आठवड्याभराच्या मेहनतीचा प्रचंड ताण असताना तिला सुखद धक्का बसला. तिने घरी फोन केला, आईला ही आनंदाची बातमी सांगितली. आपली मुलगी पहिल्यांदा विमानानं जाणार या बातमीनं सगळ्यांना हर्षवायू झाला. आई, अहो आपली आदिती विमानानं चालली आहे बँगलोरला. आईचा आनंद मनात मावत नव्हता. अहो ऐकलं का, आपली आदिती विमानानं बेंगलोरला जाणार आहे. तिने बाबांना फोन करून सांगितलं. आपली लेक कधी एकदा घरी पोचतीये आणि तिला कधी कडकडून भेटतीये असं आईला झालं. आदितीने बेंगलोरला जायची तयारी सुरू केली. ऑफिसमधलं सगळं सामान उचललं, एका मोठ्या बॉक्समध्ये घातलं. स्वामींनी तिच्या वाढदिवसाला दिलेला घड्याळ तिने हळूच पॅक केलं. इथे स्वामीच इथे घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार होता. तिला समजून घेणारा होता. नेहमी सत्याच्या बाजूनं राहणारा होता. त्यानं दिलेलं घड्याळ टिकटिक करत तिला वेळेच्या बाबतीत सावधान करत होतं. तुझं ट्रेनिंग संपवून लवकर परत ये, तोपर्यंत आम्ही इथे व्यवस्थित हँडल करतो सगळं. स्वामींनी तिच्याकडनं काही फाईल्स परत घेत सांगितलं. हो स्वामी. स्वामी, आय होप तिकडे सगळं काही व्यवस्थित असेल. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. माझ्या जाण्याचा फायदा होईल. दुपारपर्यंत तिने तिच्या टीमला महत्त्वाच्या सूचना देऊन तिचे कामाचे पेपर आवरायला घेतले. कामाची आवरावर झाली, पण वासवानीला शेवटचं भेटायला जाताना तिला कठीण गेलं. तिच्या हातावर थोपटत त्यांनी तिला तिच्या पुढच्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. बँगलोर. हवेत सुखद गारवा होता. नजर पोचेल तिथे सृष्टीच्या रंगमंचावर हिरवेगार पडदे टांगल्यासारखं वाटत होतं. त्या दृश्याकडे पाहिल्यावर निसर्गाच्या नेपथ्यासमोर जगातली उत्तमातली उत्तम नेपथ्य फिकी पडतात हे कुणीही मान्य केलं असतं. मुंबईच्या दमट हवेपेक्षा या हवेला हलकासा कोरडेपणा होता, पण तो हवाहवासा वाटणारा होता. आदितीच्या लांब सडक वेणीतनं बाहेर आलेल्या काही चुकारबाटा हवेच्या झोक्याबरोबर उडत होत्या. तिचे विचारसुद्धा असे अवखळून उडत होते. काही तासांपूर्वी ती मुंबईत होती. आत्तापर्यंत तिच्या कुटुंबाच्या प्रेमळ सहवासात तिला स्वतःला सुरक्षित वाटत आलं होतं. तिच्या घरट्यात तिला हवंहवंसं वाटणारं सगळं सुख मिळत होतं. तरीही आज ती, तिची आवडती माणसं, घर, तिचं लाडकं कुटुंब, तिच्या मैत्रिणी हे सगळं मागे सोडून बेंगलोरला येऊन पोचली होती. का? कशासाठी? तिने स्वतःलाच विचारलं. ही कसली अनामिक ओढ मला अस्वस्थ करतीये. आतून एक आवाज आला. काहीतरी वेगळं करून स्वतःच्या हिमतीवर पुढं जायची इच्छा मला खुणावतीये. एक अज्ञात क्षितिज मला साद घालतंय. मला स्वतःला उडायचं आहे. माझ्याबरोबर माझ्या कुटुंबालाही मला बरोबर न्यायचं आहे. हे आजच नाही ठरलेलं, अगदी लहानपणापासून. पै पै जोडून कसंबसं घर चालवताना आईला बघताना पोटात ढवळून येईना तेव्हाच ठरवलं की या चाकोरीतून बाहेर पडायचं. सचिनची फी, आजी आजोबांचे औषधांचे खर्च सांभाळता सांभाळता बाबा मेटाकुटीला येतात हे कळायला लागल्यापासून तगमग वाढली आहे. ही सगळी तगमग, मध्यमवर्गीय आईबाबांची कायमची डोक्याला असलेली पैशाची चिंता मला दूर करायची आहे. कुटुंबात एकानं म्हणजे फक्त नवऱ्यानं कमवायचं आणि द्यायचं, बायकोनी फक्त हात आणि पदर पसरत लटपटणाऱ्या संसाराला सावरायचं, हे गणित पटत नाही. वाढत्या महागाईत, स्पर्धेत लग्न करून बायको नावाचं लेबल लागल्यावर सगळं सोडून देऊन महागाईच्या खस्ताखात घरात हिशोब करत बसायचं? नाही, हे शक्य नाही. ह्यातून बाहेर पडायचं तर समोर येणारं प्रत्येक चॅलेंज हसत हसत स्वीकारायला हवं. त्यासाठी मुंबई ते बेंगलोर येणं म्हणजे काहीच नाही. याहीपेक्षा कठीण परिस्थिती समोर आली तरी हसत हसत तिचं स्वागत करायला तयार व्हायचं. आदिती स्वतःशी पुटपुटली. ड्रायव्हर नारायण आरशातनं तिच्याकडे बघतोय हे लक्षात आल्यावर तिने मनातल्या सगळ्या विचारांना दूर पिटाळलं. समोर धावणारा रस्ता स्वच्छ दिसत होता. गेस्ट हाऊस शहरापासून थोडं दूर होतं. विमानतळावर तिला न्यायला आलेली ऑफिसची गाडी सुरेख होती. ती सुखावली. स्वच्छ चकचकीत रस्ताही तिच्या गाडीला हसत हसत पळायला लावत होता. ड्रायव्हर कन्नड होता तरी हिंदी मिश्रित मराठी बोलत होता. रस्त्यात पूर्ण वेळ पोपटासारखी त्याची नारायण वाणी चालू होती. जणू एक चालता बोलता रेडिओ. तिला काही विचारावं लागलं नाही.
तिने काही विचारायच्या आधी नारायणचं उत्तर तयार होतं. मैडम, हमारे यहाँ ठीक 8 बजे रात का खाना तैयार होता है. हमारा ऑफिस का बावर्ची है ना, कन्नन, बहुत अच्छा खाना बनाता वो. आपको जो भी चाहिए होगा ना, तो यहाँ नज़दीक दुकान है, रात के 10 बजे तक खुला रहता. लेकिन रात को आप अकेले बाहेर मत आना. हां. गेस्ट हाऊसवर पोचेपर्यंत आदितीला खूप रिलॅक्स वाटत होतं. गाडीतनं उतरल्यावर नारायणनं तत्परतेनं तिची बॅग उचलली, लिफ्टपर्यंत गेला. मैडम, अपना कंपनी का 2 फ्लैट है, आपको ऊपर 10वें फ्लोर पर रहने को बोला है. थँक्यू नारायण. आदिती आणि नारायण लिफ्टनं 10व्या मजल्यावर पोचले. लिफ्ट चांगली प्रशस्त होती. लिफ्टमधनं बाहेर आल्यावर कॉरिडॉरसुद्धा चकचकीत आणि पॉश होता. एकंदरीत इमारतीच्या दर्शनानं आदिती खुश झाली. घराचा उत्तम भव्य असा शिशवी दरवाजा एका मध्यमवयीन किडकिडीत माणसानं उघडला. त्याचे केस पूर्ण पांढरे झालेले होते. चेहरा सौम्य हसरा होता. आइए मॅडम आइए, तो अदितीची बॅग उचलत म्हणाला. कन्नन, मैडम का ख्याल रखना अच्छे से, मैं चलता. मैडम, कल 8:30 बजे आता हूँ आपको पिकअप करने के लिए. किडकिडीत कन्नननं तुरू तुरू आत जाऊन उजव्या बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला. आदितीची बॅग आत नेऊन ठेवली. तिला दिलेली खोली चांगली ऐस पैस होती. अटॅच बाथरूम आणि खिडकीजवळ एक AC होता. मोठ्या खिडकीजवळ लांब रुंद शिसवी पलंग होता. त्यावर सुंदर फिक्क्या रंगाची फुलाफुलांची चादर घातली होती. 2 उश्या, एक ब्लँकेट असा सगळा जामानिमा होता. जवळच एक टेबल खुर्ची होती. त्यावर टेबल लॅम्प होता. कपडे ठेवण्यासाठी एक कपाट होतं. आदिती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकीचा पडदा बाजूला सारला आणि हो, खिडकीतनं शहराचं सुंदर दृश्य दिसत होतं. ते दृश्य बघताना ती थोडा वेळ हरवून गेली. बाहेर किंचित अंधार पडू लागलेला. आई आत्ता काय करत असेल? तिला घरची आठवण झाली. तिला एकटं वाटलं, आईशी बोलावंसं वाटलं. बॅग उघडून तिने आजीचा बटवा काढला. हाताच्या उंजळीत धरून हळूच गालाला लावला. आईने रव्याचे लाडू दिले होते. डबा काढून तिने टेबलवर ठेवला. आईच्या हातचे लाडू तिला खूप आवडायचे. तेवढ्यात दरवाज्यावर टकटक झाली. मॅडम, टी. थँक्यू कन्नन भैया. तिच्या तोंडून अचानक भैया निघून गेलं. लड्डू लेंगे, मेरे मम्मी ने दिया है. हे सांगताना तिच्या गळ्यात आवंढा आला हे तिला जाणवलं. तिने कन्ननच्या हातावर एक लाडू ठेवला. कन्नन हसला. तो गेल्यावर तिने दरवाजा आतनं व्यवस्थित बंद करून घेतला. शॉवर घेताना अंगावरून ओघळणाऱ्या पाण्याबरोबर मुंबई ते बेंगलोर प्रवासाच्या आठवणी मनात ओघळू लागल्या. एअरपोर्टवर जायची तिची पहिलीच वेळ. आई, बाबा आणि सचिन पोचवायला आले होते. आजी आजोबांनाही तिला विमानतळावर सोडायला यायचं होतं, पण टॅक्सीत सगळे मावणार नाहीत म्हणून बाबांनी त्यांना घरीच थांबवलं. बाबा पुढे ड्रायव्हर शेजारी बसले होते. आदिती सचिन आणि आईच्या मध्ये बसली. सचिननी तिचा हात हातात घट्ट पकडला होता. सचिननी तिच्यासाठी सुट्टी घेतली होती. त्याला एवढा भावनावश झालेला ती पहिल्यांदा बघत होती. कदाचित बहीण पहिल्यांदा लांब जाणार या जाणीवेनं तो अस्वस्थ झाला होता. सचिन, अरे तू माझ्यासाठी सुट्टी घेऊन आलास? अरे मी थोडे दिवस जाते ट्रेनिंगसाठी. हे बघ आदिती, मी तिकडे नसणार म्हणून आणखीन कोणाशी तरी भांडत बसू नको. हां, तू हे सांगायला सुट्टी घेऊन आलास? ती त्याच्या पाठी धपाटा घालत म्हणाली. हे बघ, छान अभ्यास कर आणि आता मी नाही आहे तर अधूनमधून घरी येत जा. मेडिकलचा अभ्यास कर, आणखीन कसले अभ्यास डोक्यात घेऊ नकोस. आईबाबांचं लक्ष नाही असं बघून ती डोळा मारत म्हणाली. सचिनच्या मेडिकलकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आदिती, किती वेगळं आहे का इथलं वातावरण? दडपण येते बाई मला. बरं, तुझं तिकीट जपून ठेवलं आहेस ना? शिवाय भूक लागली तर पर्समध्ये थोडं खायला ठेव. विमानतळावर पोचल्यावर आई म्हणाली. सगळेच जण आयुष्यात पहिल्यांदा विमानतळावर येत होते. आई, अगं मी लहान आहे का आता? विमानात कंडक्टर आला ना तर मी त्याला सांगेन की माझ्या आईने सांगितलंय खिडकी बाहेर डोकवायचं नाही, ती मिश्किलपणे म्हणाली. बोलता बोलता तिची आत जाण्याची वेळ आली. आत जाईपर्यंत आई बाबा तिला हात करत होते. आईने डोळ्याला पदर लावला. विमानतळावरचे सोपस्कार पार पाडून विमानात शिरेपर्यंत तिला घरच्यांचा विसर पडला होता. तिथलं थंडगार वातावरण, आरामशीर बसण्याची सोय,
हवाई सुंदरीचं चालणं, वागणं, दिसणं सगळं भुरळ पाडणारं. पोटाला पट्टा बांधताना तिच्या बारीक कमरेचा तिला अभिमान वाटला. शेजारची विशालबाई मात्र पट्टा बांधताना धडपडत होती. "अदिती, नॉट बॅड, तुला येतंय सगळं," ती स्वतःशीच म्हणाली. इंडियन एअरलाइन्सचं ते विमान. विमानात खाण्याची पहिलीच वेळ. पण त्या नाजूक काट्या चमच्यांशी तिची लगेच दोस्ती झाली. शेजारच्या बाईनं हळूच काटे चमचे पर्समध्ये टाकताना तिने बघितलं. बाहेर त्या बाईची दादागिरी बहुतेक तिच्या नवऱ्यावर चाललेली असावी. बहुतेक तिचा नवराच असावा तो. कोणीतरी तिला सोडायला आलं होतं हे मात्र खरं. आत्ता तिच्या शेजारी दुसराच माणूस बसला होता. थोड्या वेळानं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती बाई झोपूनही गेली. आदितीला हे बघून आश्चर्याचे धक्के बसत होते. तिने पर्समधनं मार्केटिंगचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. त्यात ती इतकी गुंगून गेली की हवाई सुंदरीनं पुन्हा पट्टा बांधायची घोषणा केली तेव्हा आपण बेंगलोरला पोचलोय हे तिच्या लक्षात आलं. विमानानं धावपट्टीवर स्पर्श करता करता नाजूक हिसका दिला. विमान उड्डाण करतानाचा आणि उतरतानाचा झटका तिला आवडला. दोन्हीही किती रोमहर्षक. या फ्लॅशबॅकमध्ये ती बराच वेळ रमली. "भैया, इथे STD कुठून करता येईल?" 7:30च्या सुमाराला बाहेर येऊन तिने कन्ननला विचारलं. "मॅडम, मला सगळे कन्नन म्हणतात. तुम्हीही कन्ननच म्हणा. खाली उतरून क्रॉस केल्यावर उजवीकडे समोर दिसेल तुम्हाला STDचं बूथ. तिथेच केमिस्टही आहे. रात्रीसाठी ओडोमॉस आणून ठेवा. मच्छर झालेत हल्ली." "ठीक आहे कन्नन भैया," तिने दार लावून घेत म्हटलं. खाली आल्यावर पुन्हा एकदा सुखद गारवा जाणवला. मोकळं वाटलं. रस्ता क्रॉस केल्यावर अगदी समोर उजवीकडे STDचा बूथ होता. "हॅलो आई, मी व्यवस्थित पोचले हां." "हो, सगळी व्यवस्था कंपनीनं छान केली आहे." "नाही, अजून मला दुसरं कोणी भेटलं नाही, पण कन्नन नावाचा केअरटेकर आहे, तो जेवण बनवतो." "हो ग, मी बरी आहे. तुझी काळजी घे तू. मी ही सगळ्यांची आठवण काढली म्हणून सांग. ठेवते आता." मीटरकडे लक्ष देत ती म्हणाली. बूथवाल्याला पैसे देऊन ती सहजच केमिस्टकडे वळली. तिची महिन्याची सोय तिने केमिस्टकडनं खरेदी केली. बाकी लहान सहान खरेदी करताना तिचं लक्ष चमको टूथपेस्टकडे गेलं. नकळत ती सुखावली. कुठंतरी आत आपलेपणाची भावना जागी झाली. "भाईसाहेब, चमको इथल्या लोकांना आवडते का?" "नाही, म्हणजे माझी एकदम आवडती टूथपेस्ट आहे म्हणून विचारलं मी." "कोणाकोणाला आवडते, पण आजकाल बाहेरच्या टूथपेस्ट येत आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला कमिशन जास्त मिळतं. आता हे आमचं सिक्रेट आहे बरं का. बोलू नका कोणाला. आणि लोकांना सुद्धा बाहेरचा परदेशी कंपनीचा माल जास्त आवडतो." "असं आहे का? काय मग देऊ का?" "काय?" "चमको. इतके आवडते म्हणाला तर मग घेऊन जा की." "बरं, द्या एखादी लहान आकाराची." "अहो, चमको मिळते कुठे लहान आकारात? सगळ्या मोठ्या आकाराच्या." दुकानदार दात काढत म्हणाला आणि आदितीनं मनात काही गोष्टींची नोंद केली. दुकानदाराचे पैसे दिले. सामान घेऊन ती बाहेर पडली. बाहेर बराच काळोख पडला होता. रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. एखाद दुसरी गाडी जाताना दिसत होती. मुंबईच्या गर्दीत वाढलेल्या अदितीला काही क्षण चमत्कारिक वाटलं. रस्ता क्रॉस करून ती लिफ्टने तिच्या फ्लॅटमध्ये आली. "मॅडम, खाना लगाव?" "कन्नन भैया, गेस्ट हाऊसमध्ये दुसरं कोणी आलं नाही का?" "एक सर येणार आहेत अहमदाबादहून रात्री, आणि उद्या दुपारी 2 मुली येणार आहेत. त्या दिल्लीच्या आहेत. त्या सरांना यायला उशीर होईल. तुम्ही घ्या जेवून." "बरं, वाढ कन्नन भैया." आदिती कपडे बदलून जेवायला आली. गरम गरम चपाती, बटाट्याची भाजी, दाल फ्राय असा मेनू. कन्ननला भरपूर भात वाढायची सवय असावी. "भैया, मला भात कमी वाढा." "मॅडम, खाना अच्छा नहीं लगा क्या?" "नाही, खाना फर्स्ट क्लास आहे. माझं पोट भरलं आहे. थँक्यू. गुड नाईट." दिवसभराच्या दगदगीनं त्या रात्री अदितीला शांत झोप लागली. तत्पूर्वी कम्प्युटरची माहिती असलेलं एक पुस्तक घेऊन ती थोडा वेळ वाचत बसली. बाहेर बेल वाजलेली तिला ऐकू आली. त्या पाठोपाठ कोण्या तरुणाचा आवाज आणि थोडा वेळ गडबड ऐकू येत होती. तिला कुठेतरी तो आवाज ऐकल्यासारखं वाटलं. तो आवाज ऐकता ऐकता अदितीचा डोळा कधी लागला तिलाच कळलं नाही. श्रोते हो, हा होता भाग 8. भाग 9 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.